गुड मॉर्निंग गाईज. ही आमची आहे धर्मपत्नी. धर्मपत्नीचे डोळे बघा कुठे गेलेले आहेत. कसं वाटलं? मज्जा आली नाच. ते मत असं हे मज्जा काय म्हणते ही वेगळीच मजा झाली आमच्या सोबत. माझे पण डोळे आतमध्ये गेलेले आहेत, तिचे पण डोळे आतमध्ये गेलेले आहेत. विषय असा झालाय हिने आज एवढं वैताग दिलाय कारण आमची इथं थंडी एवढी वाढली ना, आमचे घसा बिसा फुल पॅक झालेला आहे. हिचं पण माझं पण सर्दी खोकला आणि तिला पण तेच. ती काय दूध प्याय नाही, रातभर निस्ती बोंबालती आणि तिला झोपू आमची पार कधी झोपायचं आता. आता कोण येणार आहे? दोन आजोबा येणार आहेत तिचे तिला बघायला. आता यांच्यापाशी देऊन आम्ही झोपतो बाबा. होय का? संध्याकाळी कसा त्रास दिला ना, आता कसं बस करतय वांग्या करतय रिवा. ऐ आजोबा येणार आहे आता. आजोबा आले ना, दोघांना 500-500 रुपये मागायचे. करायचं किती मागायचं? पैया द्या मला, पैया. कळलं का? कोणाला मागणार? आजोबाला. बड़ा हरामी हो बेटा. आता सकाळी बघ की हो करतोय, संध्याकाळी कसं तिला तिची झोपच कंट्रोल होत नव्हती ना, तरी तिला काही झोप लागत नव्हती. श्वास असा पार तिचा हे व्हायचा, त्याच्यामुळे ती एवढी चिडचिड केली तिने विचारायलाच नको. बापरे, बारके पोरांच लय अवघड आहे. आम्ही वावा वगैरे सगळं ट्राय केलं. संध्याकाळी पार वावा दाखव त्यांना, वावा दाखवतो. अरे मी 3 वेळा उठून वावाचं गरम करून. मित्रांनो, मला हे ना चहा आणायला लावलाय, तर आता माझ्या बाबा मी हिची मजा काय करतो. अरे कोलगेटच पडलं. बावटा का तुम्ही जरा पण पडलं. काय त्याला पोटातच जात आहे. तुम्ही प्याना, तुमच्याच पोटात जाईल. रिवड्या रिवड्या रिवा ढमका ढमका. बाबा येणार आहे देवा. रिवा बाबा येणार आहे. काय करते ग? ढमक्याला पिल्लेने आमच्या आता कप फोडून टाकला. ढमका ढमका कसं वाटलं कप फोडून? इकडे बघ. जाऊ सुट फोड, अजून फोड बाई, फोड. तुझ्यासाठी चांगली फोड. कसं वाटलं तुला? म्हणलं होतं कम फोडणार आहे मी. टाकला का नाही गेम करून? असलं गाबडं नव्हतं मागितलं नव्हतं, असलं गाबडं नव्हतं. हे आहे आगाराचं आयकॉन व्हॅक्यूम क्लीनर. हे व्हॅक्यूम क्लीनर 1600 वॅट पॉवरचं आहे. हे बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर कॉम्पॅक्ट पण आहे आणि पॉवरफुल पण आहे. याच्यासोबत आपल्याला 3 नोझल भेटलेले आहेत. हे आहे वॉल ब्रश नोझल आणि हे आहे कॉर्नर ब्रश नोझल आणि हे आहे फ्लोअर ब्रश आहे. या फ्लोअर ब्रशने तुम्ही तुमच्या घरातील मॅटिंग तसेच फरशी वगैरे तुम्ही सगळं या व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करू शकता. हे व्हॅक्यूम क्लीनर खूप इझी टू कॅरी आहे. आपण आपल्या घराच्या कोणत्या पण कोपऱ्यामध्ये हे ठेवू शकतो. याला हे सक्शन कंट्रोल बटन आहेत. याने आपण व्हॅक्यूम मिनिमम मॅक्सिमम करू शकतो. तसेच यासोबत आपल्याला 5 मीटर पॉवर कॉर्ड भेटलेली आहे. तुम्ही पाहू शकता की किती लांब केबल आहे हे. त्याला हे एक रेड मार्क आहे. त्याच्या पुढे हे केबल तुम्ही ओढू नका. व तसेच याला केबल नंतर आत ढकलण्यासाठी बटन आहे. ते तुम्ही फक्त प्रेस करा, केबल आत जाईल. तसेच याला 1.5 लिटर डस्टबिन भेटलेले आहे. तिथे एक बटन आहे, ते तुम्ही प्रेस करून तुम्ही ते बिन मधला सगळा कचरा काढू शकता. याला 360 डिग्री टेबल व्हील आहे.
याच्यासोबत आपल्याला हे 2 ड्युअल हेपा फिल्टर दिलेले आहेत. या फिल्टरचा उपयोग असा आहे की बाहेरची कोणतीही घाण या मशीनमध्ये जाऊन मशीन खराब होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी हे 2 फिल्टर दिलेले आहेत. हे व्हॅक्यूम क्लीनर असेंबल करण्यासाठी पण खूप इझी आहे. हे व्हॅक्यूम पाईप मशीनला अटॅच करून घ्या, त्याच्यावर मार्क आहे त्याप्रमाणे. तसेच हे एक्सटेंडेड ट्यूब पण आपल्याला तिथे भेटलेली आहे. जिथे तुमचा हात वगैरे पोचत नाही तिथे तुम्ही हे यूज करू शकता. तसेच याच्यासोबत मल्टीपर्पज 3 अटॅचमेंट भेटलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते हे अटॅचमेंट कसे अटॅच करायचे आणि तुम्ही तुमच्या यूजनुसार तुम्ही हे अटॅचमेंट यूज करून तुमचे घर साफ करू शकता. तर मी तुम्हाला दाखवते की आता याचा यूज कसा करायचा. पहिल्यांदा तुम्ही केबल कनेक्ट करून घ्या. तुम्ही पाहू शकता की किती फरशीवर घाण आहे. तर हे फ्लोअर ब्रश आहे, याने तुम्ही हे फरशी वगैरे साफ करू शकता. किती इझी क्लीन होते बघा. आणि याचा आवाज, ह्या मशीनचा आवाज पण खूप कमी येतो. तुम्ही पाहू शकता किती फास्टली हे व्हॅक्यूम सगळं क्लीन करून घेत आहे. माझं फ्लोअर तर 10 ते 15 मिनिटात मी एवढा घाण झालेला फ्लोअर मी क्लीन करून घेतलेला आहे. तर या कॉर्नर नोझलने तुम्ही घरातील सोफा वगैरे कोपऱ्यात जी घाण असते तिथं आपला झाडू वगैरे पोचत नाही तिथं तुम्ही हे क्लीन करू शकता. तुम्ही पाहू शकता की सोफ्यावर किती घाण होतं आणि हे किती इझिली सगळं व्हॅक्यूम क्लीनर क्लीन करत आहे. तसेच हा आहे वॉल ब्रश. तर तुम्ही तुमच्या खिडकी दरवाजेवरचे जे कोपरे वगैरे असतात वरती जिथे आपला हात वगैरे पोचत नाही तिथली तुम्ही घाण साफ करू शकता या व्हॅक्यूम क्लीन. तर हा कॉर्नर ब्रश तर खरंच खूप युजफुल आहे. खिडक्यामधली घाण जिथं आपल्याला साफ करता येत नाही ते हे 2 मिनिटात साफ करत आहे. तुम्हाला पण तुमचं घर एवढं इझिली क्लीन करायचं असेल तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन हे व्हॅक्यूम क्लीनर ऑर्डर करू शकता. रेवडा चलो दवाखाना. नुसता दवाखाना 2 दिवस झाला, आता आलो नाही तर दवाखान्यात चाललोय. चला आलो मी गाडी घेऊन. ये बघो ये आदमी कैसा है. ये आदमी खड़ा रहता है, भागता है, दौड़ता है, लेकिन आजर क्यों पड़ता है. ऐ ढमका ढमका. गाइस हम आ चुके हैं हॉस्पिटल में. गाइस ओ गाइस को सर्दी जुकाम हो गए थोड़ा, तो 2 दिन को एक हॉस्पिटल बुक करना पड़ता है इसको. असं वाटतं तिला दवाखान्यात यायला मजा वाटते. तिला आजारी पडायचं नाही, दवाखान्यात यायचं. रेवा हे रेवा एवढ्या एवढ्या एवढो झोप आली. काय विषय काय झाला. 10,000 रुपये भरले नाही का. काय विषय ढमका. काय म्हणलं वहिनी. अय ढमका. दुकानातच रक्त काढते, दुकानात चेक करते. कॉन्टॅक्ट नंबर आहे 100. 100. हा 100ला कनेक्ट करा, बरोबर आमच्याला फोन येतो. कशा टेस्ट करता तुम्ही. फक्त चामड्याच्या बँकाची. होय रे. ए वरडली ना. या बरं तुम्ही. पकडू काय. ती बघ. पुढची फिरव ना. उतरवतो पुढची. हे रडू नको, हळूच काढ. एकदम काढ. हळूच. हा तुझा आहे ना. येडा आहे का? काय गो रिवा 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 रिवा. ए रिड्या. लढ बाला लढ. आम्ही नव्हतो. हे गप्रे. घाबरू नको बाळा, हे तुझ्या पाठीशी आहे. जाम करा पाय धरा. ते हाताचं नाही झालं, आता ह्या हाताची ट्राय करतोय. स्वप्न किती वर्ष एक्सपिरियन्स आहे तुला. 10 वर्ष. 10 वर्षात तू एकदा पण आता 3 दिवसाच्या बाळाचं पण घेतले. 3 दिवसाच्या असं डायरेक्ट हात कट केला. तू केलंय का. मग असं हात डायरेक्ट कट केला असं गोळा केला. अयो. काम म्हणजे रस्ते काम आहे आमचं. बारक्या पोरांचं रक्त घेणे खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे मित्रांनो. झालं का भरला का तिथं. टप्पूट येईन तुला एक तिला एक. कोण आहे बरं वाटत ना बाईला. घेतले पाणी घेतले.
बस इथं बस इथं. बसा खाली. करून चालू आहे खेळ व्हायचा हा काय गारवार सुटलंय बघ आजोबा आले आणि चालले पण एका दिवसासाठी येते ती चला. ऐ डमका बघ इकडे इकडे. इकडे बघ ऐ डमका ऐ डमका जरा काय वाजते काय वाजते काय वाजते जा घेऊन याला जा तिकडे बघते. हो जा घेऊन चला येता गावात. चला गावाला चला चला उन्हाळ्यात गावाला उन्हाळ्यात यायचं म्हणा गावाला चला उन्हाळ्यात सुट्टीला यायचं आता चला आता गावाला आम्ही चाललो हा भाऊ रिवा काम कमी. ए रिवा झोप आणि कुठं नेऊ नका फिराय भाऊ.